कन्हैया तर पहिला चेंडू शुभम याचा कन्हैयाला सुंदर फटका आपल्या एका धावेने एक धाव. पहिलं षटक चालू असताना नमोज 11 संघाचं खातं खोललं एका धावेने. या एका धावसंख्येनंतर धावसंख्या झाली ती एक. समीकरण चेंज झालंय, स्ट्राईक चेंज झालंय. स्ट्राईकवर आहे तो योगराज, एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. योगराज. शुभम याचा पुढील चेंडू पंचांच्या पुन्हा एकदा एक सुंदर फटका मिडऑफच्या दिशेने खेळलेला सुंदर फटका, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. आणि या एक धावसंख्येनंतर धावसंख्या झाली ती 2 चेंडू पहिलं षटक चालू असताना 2 धावा. पुढचा चेंडू सामना करणार आहे ते कन्हैया. शुभम याचा पुढील चेंडू कन्हैयासाठी. पाहूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळ खेळतात, परंतु बॉलरच्या दिशेने मारला चेंडू, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. सिंगल 3 चेंडू 3 धावा असं हे समीकरण चालू आहे. प्रत्येक चेंडूवर एक धाव, याप्रमाणे 3 चेंडू आणि 3 धावा झाल्यात नमोज 11 संघाच्या. शुभम याचा पुढचा चेंडू योगराज याला एक वेगवान फटका होता, परंतु सुंदर झेल टिपलाय. एक सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि एक खेळाडूच्या खांद्यावर या फलंदाची जबाबदारी होती. तो आता तंबू मध्ये परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो आशिष. योगराज आउट झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो आशिष. थोडासा सामना स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना सुद्धा मला विनंती करतो दोन्ही संघातील खेळाडूंना आणि कर्णधारांना सुद्धा. तर आशिष पुढचा चेंडू खेळण्यासाठी, ज्याची योगराजची जागा घेण्यासाठी जो आलाय फलंदाज आशिष. पाहूया शुभम याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक खोलवर चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकला नाही. आणि हे पहिलं षटक चालू असताना एक मोठा मासा लागलाय गाळाला ओमसाई 11 संघाला. आणि या योगराजच्या रूपाने एक गडी बाद 4. पहिलं षटक चालू असताना एक गडी बाद 4 कन्हैया. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आता योगराज आउट झाल्यावर. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला शुभम याच्याकडून. फक्त 4 धावा दिल्या आहेत आणि एक मौल्यवान खेळाडू बाद केलाय योगराजच्या रूपाने आणि 4 धावा. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं या गोलंदाजाकडून. योगराज आउट झालाय आता कन्हैया आणि आशिष. जर आपल्याला 70-80 स्कोर बनवायचा असेल तर एक मोठे फटके खेळायला लागतील प्रत्येक षटकामध्ये. एक नाही तर 2 मोठे फटके खेळायलाच लागतील. या हिशोबाने आपली ही सरासरी वाढवता येईल नमोज 11 संघाला. परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि एक महत्वाचा खेळाडू गारद जो तंबूमध्ये बसलाय योगराजच्या रूपाने. स्ट्राईकवर आहे ते आशिष आणि गोलंदाजीसाठी आले ते वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले संतोष. पाहूया पुन्हा एकदा एक लॉंग रनअप आहे आणि तेवढाच वेगवान चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता. आशिषाला नीटसा काही समजला नाही. बॉल विकेट किपरच्या हातात, बॉल निर्धाव. धावसंख्या काय वाढत नाही, धावसंख्या आहे ती 4. एक बाद 4 नमोज 11 संघाकडून. नमोज 11 संघाची एक बाद 4 धावसंख्या. संतोषाचा पुढचा चेंडू एक लॉंग रनअप आहे त्याचा आणि तेवढाच वेगवान चेंडू टाकतो तो. पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा काही उठवता आला नाही फलंदाजाला, परंतु एक धाव घेतले आशिष याने आणि या एक धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती 5 नमोज 11 संघाची.
एका धावेने काही होणार नाही. जर आपल्याला मोठा पल्ला गाठायचा असेल तर मोठे फटके आपल्याला खेळायला लागतील आणि आपली धावसंख्या वाढवायला लागेल. परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा करता येते ओम साई 11 संघाचे. पुन्हा एकदा एक खराब फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटिंग मध्ये काही तारतम्य नसल्यामुळे, फिल्डिंग मध्ये काही तारतम्य नसल्यामुळे हा झेल होऊ शकला नाही आणि जीवदान म्हणावं लागेल आपल्याला कन्हैया याच्यासाठी. आणि एक धाव मिळते. एक धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती 6. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं आपण विघ्नहर्ता वर्सेस ओम साई 11. एक तडाख्याची मॅच पाहायला मिळाली आपल्याला. परंतु आता मात्र एक सावध अशी सुरुवात करतायत नमोश 11 संघाचे फलंदाज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आशिषाचा, परंतु बॅटला काही स्पर्श झाला नाही चेंडूचा. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. निर्धाव आणि स्कोर आहे तो 6. दुसरं षटक चालू असताना संतोष चांगलं गोलंदाजी करताय संतोष. पुढील चेंडू आशिष याला पाहूया. पुन्हा एकदा एक लो फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एक धाव आणि या एक धावसंख्या झाली 7. काहीशी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नमोश 11 संघाकडून. मला वाटतं खेळपट्टीमध्ये अचानक बदल झाला आणि खेळपट्टी गोलंदाजीसाठी साथ द्यायला लागले असं वाटायला लागलंय. कारण मगाच्या मॅच मध्ये आपल्याला पाहिलं षटकार आणि चौकारांशिवाय काही बाद होत नव्हती, परंतु आता मात्र सिंगल आणि डबल. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय कन्हैयाच्या बॅट मधून आणि चौकार. पुढील सामना आहे तो पुढील तिसरं षटक चालू करतायत शुभम. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एक गडी महत्वपूर्ण एक गडी बाद केला होता शुभम याने. आणि वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत शुभम. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आशिषला काही नीटसा चेंडू समजत नाहीये. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता, परंतु फलंदाजाच्या बॅट मध्ये काही आला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्या झाली ती 11. तिसरं षटक चालू चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा शुभम याचा पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू, परंतु 2 धावा. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आपल्याला या दोन्ही फलंदाजांवर. एक चांगलं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाव्या चोरल्यात असंच म्हणावं लागेल आपल्याला. आणि या 2 धावसंख्या झाली ती 13. तिसरं षटक शुभम याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक शॉर्ट ऑफ लेन आणि वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट चेंडू होता, तेवढाच वेग सुद्धा होता. फलंदाजा बॅटवर काही आला नाही. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आशिष काहीसा संत खेळतोय आणि या अशा संत खेळीची गरज नाहीये. जर आपल्याला मोठा स्कोर उभा करायचा असेल तर मोठे फटके खेळायला लागतील. आणि पुन्हा एकदा एक बॅटची एज घेऊन चाललेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने, परंतु काही नैसर्गिक अडथळा असल्यामुळे चेंडू पुढे जाऊ शकला नाही. आणि 2 धावा. या 2 धावसंख्या झाली ती 15. तिसरं षटक चालू असताना वेगवान खेळ करायला लागतील. कमीत कमी आपल्याला 50 धावांचा जर टार्गेट सेट करायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळायला लागतील. सिंगल डबलने काही होणार नाही, हे तितकंच खरं आहे. पुन्हा एकदा एक धावसंख्या झाले 16. 5 बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शुभम याची काय गोलंदाजी करतोय.
वेगवान गोलंदाजी आणि चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच चेंडू तेवढ्याच ताकदीने मारला फटका. सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल बाउंड्री लाईनवर. आणि पुन्हा एकदा एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला प्रवीणच्या बॅटने आणि 4 धावा. अशी फटकेबाजी करायला लागेल जर आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर. अशी मोठी फटकेबाजी करायला लागेल. पहिला चेंडू आणि 4 धावा. धावसंख्या झाली ती 23. रमेश पवार यायचे. तर एक आपल्याला संत या मॅच मध्ये अजून सुद्धा प्रेक्षकांना षटकारांची अपेक्षा असेल. षटकार अजून पाहायला मिळाला नाहीये. षटकाराची अपेक्षा असेल. 2-3 चौकार लगावलेत मात्र षटकार नाही. त्याच्यामुळे धावसंख्या थोडीशी कमी आहे. 23. चौथं षटक चालू आहे. वाळूज यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा प्रवीण याला एक चांगला कव्हरच्या दिशेने मारला फटका आणि पुन्हा एकदा लागोपाठ बॅक टू बॅक चौकार. डीजे तिथे आपल्या जो एंट्री गेट आहे मैदानाचा तिथे एक रिक्षा उभी आहे. तर कृपया त्यांनी साईडला बाजूला करायची आहे ती. कारण येण्या जाण्यासाठी थोडासा अडथळा निर्माण होतो इथे. आणि एक गाडी अडकले. तत्पूर्वी प्रवीण याच्या बॅट मधून निघालेले हे लागोपाठ 3 चौकार. 3 चेंडू 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण याच्या बॅट मधून वाढती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. जी थोडी संत धावगती चालू होती ती आता एक सुसाट वेगाने चालू आहे.
ती रिक्षा थोडी बाजूला करायची आहे, जी ग्राउंडच्या एंट्रीवर आहे एक रिक्षा, ती जर साईड पाटणे पाटणे. ओके 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 ओके. काम केलंय ते रमेश पवार यांच्या सहकार्याने आम्हाला ही एवढी खेळपट्टी आणि जे आपल्याला लाईन वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जी आपल्याला क्रीज बनवायला लागते, त्याच्यासाठी जी मेहनत लागते, त्यामध्ये ज्यांनी मोलाचं काम केलंय ते रमेश पवार यांचं आपण आभार मानतोय. ते असतील किंवा आले असतील किंवा येणार असतील तर त्यांनी आल्यानंतर मात्र व्यासपीठावर यायचंय. त्यांचा एक छोटेखानी सत्कार करण्यात येईल आपल्याकडे. या पुन्हा एकदा एक सुंदर मोठा फटका होता, परंतु झेल टिपता आला नाहीये. तर रमेश पवार हे जर आले असतील, येणार असतील आणि जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी जरा इथे यायचंय व्यासपीठाकडे. तत्पूर्वी एक षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32. या षटकामध्ये धावा निघाल्यात 16. एक महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत 3 षटकं झाली होती, त्यामध्ये मात्र किफायती षटकं आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या षटकामध्ये मात्र 16 धावा वसूल केल्यात नमोश 11 संघाच्या खेळाडूंनी. आणि धाव संख्या जी थोडीशी हळूहळू चालली होती, कासव गतीने चालली होती, तिला मात्र एक थोडासा वेग मिळाला एक. आणि अशाच धावगतीची गरज असणार आहे नमोश 11 संघाला. तर प्रवीण ज्यांनी मागच्या षटकामध्ये 3 षटकार वसूल केले होते, ते प्रवीण स्ट्राईकवर आहेत आणि गोलंदाजीसाठी आहेत ते. फुलर लेनचा चेंडू, एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजीकडून. एक आणि बोल्ड प्रवीण त्रिफळाचीत होऊन तंबूमध्ये परत त्याची जागा घेण्यासाठी चालले ते संतोष. हिटर फलंदाज असतील नमोश 11 संघाकडून, जागा घेण्यासाठी चालले संतोष. शेवटचं षटक चालू आहे, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं आणि शेवटचं षटक घेऊन संतोष याचा बघूया. यश याचा पुढचा चेंडू, काय पराक्रम करतात या चेंडूवर आपल्या विकेट की. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळलाय मिड ऑफच्या दिशेने परंतु दोन खेळाडूंच्या मध्ये झेल पडलाय आणि एक जीवदान आपल्याला पाहायला मिळेल संतोष. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, खोल टप्प्याचा चेंडू, परंतु 2 धावा रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. एक विनंती जरा पुढे. संतोष स्ट्राईकवर आहे ते संतोष आणि नॉन स्ट्राईकला आहे ते आशिष. धाव संख्या झाले 36. तिसरं षटक चालू, सॉरी 3 चेंडू झाले शेवटच्या षटकाचे, परंतु मोठे फटके खेळावे लागते. जर पुन्हा एकदा एक फुलटॉ चेंडू, फलंदाजाला त्याचा फायदा उठवताना नाही काही आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिलं. फसवे चेंडू टाकतोय यश. धाव संख्या झाली ती 37. 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. आशिष स्ट्राईकवर आहेत. आशिष पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळलाय आणि पाहूया दोन धावा. एक उंच उडाला झेल होता, बॉलरला काही झेल घेता नाही, यात 2 धावा मिळाल्यात आशिष याला. काहीशी
तर एक संत आपल्याला आतापर्यंत सगळ्यात लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये नमोश 11 संघाकडून. पुन्हा एकदा एक मला वाटतं ही एक पहिली एक्स्ट्रा रन असेल या मॅचचा आणि 29 चेंडू झालेत. 29 चेंडू मध्ये पहिला वाईड बॉल असेल तर एक काय अनुशासन असेल या गोलंदाजीचं आपल्याला पाहायला मिळालं. 29 चेंडू मध्ये पहिला वाईड बॉल. एक शेवटचा चेंडू बाकी आहे या मॅचचा. पहिल्या इनिंगचा जो आपला उत्तर पूर्वार्ध चालू आहे त्याचा हा शेवटचा चेंडू. थोडसा ओके सामना चालू करायचा आहे. शेवटचा चेंडू यश याचा पाहूया काय करतात. पुन्हा एकदा एक सिंगल धावसाठी मला वाटतं शेवटचा चेंडू एक जोरात फटका मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु एक धाव आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ओमसाई 11 संघाकडून. एक विनंती आहे भोसले काका ना हे भोसले भोसले तर तर आनंद भोसले यांच्या हस्ते हा सामना पुढील सामन्याचा आपल्याला नाणेफेक करून घ्यायचा आहे. DIPL नेरे वर्सेस श्री समर्थ 11. तर पाहूया. तर एक 6 करणाऱ्यांना एक विनंती आहे माझी की त्यांनी दिगंबर आणि किंवा नितीन दादा यांना भेटायचं आहे. त्यांच्यासाठी एक पार्सल आहे तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कस्टडीमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या संघासाठी ते वाटप करायचं आहे. नितीन दादा आणि दिगंबर काय बोलतात अंपायर काय बोलतात. अंपायर लेग अंपायर कोण असतील तर त्यांनी जायचं. अंपायर सोबत आपण फलंदाज सुद्धा पाठवायचे. 2 फलंदाज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि 2 फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत. एक माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. 42 धावांचं माफक आव्हान जे नमोश 11 संघाने ठेवलंय श्री समर्थ ओमसाई 11 संघाच्या समोर. जे माफक आव्हान ते किती षटकामध्ये पूर्ण करतात. आपल्याला मगाशी सांगितलंय की जर प्रत्येक गटातली प्रत्येक टीम एक मॅच जिंकली तर रन रेट वर हा सामना हे जे पुढील 2 संघ असतील ते पुढे जातील आणि त्याच्यासाठी हे 42 धावा ज्या आहेत त्या खरोखरच किती षटकामध्ये कंप्लीट करता येतील जेणेकरून आपला रन रेट वाढवता येईल. तर हा बॉल शुभम. चला तर सामना चालू करायचा आहे. शुभम आणि श्याम ओपनिंगची जोडी. शुभम आणि श्याम ओमसाई 11 संघाकडून शुभम आणि श्याम. स्ट्राईकवर आहेत ते शुभम आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते श्याम वाळून आणि गोलंदाजीसाठी आले ते योगीराज
कर्णधार असतील नमोश 11 संघाचे. आणि आपला संघ थोडासा अडचणीत आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे, कारण 42 धावा 5 षटकामध्ये जर आपल्याला डिफेंड करायच्या असतील तर आपण कशा प्रकारे करू शकतो. तर त्यांच्याकडे एकच पर्याय असेल, ते म्हणजे विकेट. हा जर सामना जिंकायचा असेल तर अंतराने विकेट घ्यावा लागतील, तरच हा सामना थोडासा नमोश 11 संघाच्या बाजूने झुकू शकतो. कारण 30 चेंडू आणि 42 धावा हे काही मोठं असं लक्ष आपल्याला म्हणता येणार टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर. कारण 1-2 मोठे फटके आले तर सामन्याची बाजू फिरून जाते, हे आपण बऱ्याच सामन्यामध्ये पाहिलंय. पहिला चेंडू सामन्यासाठी सुरुवात होते, काय झेल टिपलाय. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता आणि मात्र एक सुंदर झेल टिपलाय. आणि मला वाटतं एक पॉझिटिव्ह सुरुवात केली नमोश 11 संघाला. आणि याच फिल्डिंगची, अशाच फिल्डिंगची गरज भासणार आहे. जर त्यांना 42 धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र त्यांना अशीच फलंदाजी आपल्याला, अशीच फिल्डिंग आणि गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. नमोश 11 संघ तत्पूर्वी जागा घेण्यासाठी आहे, शुभम याची जागा घेण्यासाठी आलेत. योगेश उर्फ आप्पा. शुभम बाद झाला, एक मोठा हादरा बसलाय ओमसाई 11 संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी गेले ते आप्पा. मोठं लक्ष खांद्यावर, असं काही मोठं लक्ष नाहीये, पण जबाबदारी मात्र मोठी आहे. कारण शुभम सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो आप्पा. योगराजाचा पुढचा चेंडू वेगवान चेंडू, पुन्हा एकदा एक जोरदार चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु निर्धाव असा चेंडू. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नमोश 11 संघाकडून योगराज याची. कारण कर्णधाराने हा सामना आपल्या खांद्यावर घेतलाय आणि जर त्याने चांगली गोलंदाजी केली तरच सामना काही बनू शकतो नमोश 11 संघाकडून, नाहीतर थोडासा जड जाईल. आणि तेवढी चांगली फलंदाजी आपल्याला, एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला खेळायला लागेल. जर बॅटिंग करायची असेल, सामना जिंकायचा असेल तर एक सेन्सिबल क्रिकेट खेळायला लागेल ओमसाई 11 संघाकडून. पुन्हा एकदा एक सुंदर गोलंदाजी आपल्याला, एक आखूड टप्प्याचा वेगवान चेंडू आणि आप्पा याचा संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगराज याच्याकडून. पहिल्या या मॅचच्या आधी आपण ज्या 3 मॅच पाहिल्या त्याच्यामध्ये मात्र स्कोर खूप होत होता. काहीच प्रेशर असेल आता फलंदाजी करताना, कारण 42 धावा असताना सुद्धा 2 विकेट. मी मगाशीच म्हटलं, एक सेन्सिबल क्रिकेट जर खेळला असता, सिंगल डबल वर जास्त भर दिला असता तर मात्र एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु मात्र मोठे फटके खेळायच्या नादात पुन्हा एकदा एक सुंदर फटका, मिडॉनच्या दिशेने खेळलेला हा फटका. प्रवीण याचा एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव मिळते, खातं खोललं जात आहे आणि 2 गडी बाद. एक अनिकेत स्ट्राईकवर आहे, ते लेफ्ट हँड बॅट्समन श्याम वाळुंज. एक चांगला बेनिफिट आहे लेफ्ट हँड बॅट्समनला, काय त्या साईडचं थोडस एक बाउंड्री सर्कल आहे ते थोडस जवळ आहे आणि एक चांगला बेनिफिट्स आहे त्यांच्यासाठी. जर त्यांनी लेग साईडला जर क्षेत्ररक्षणाने चेंडू पास केला तर मात्र चौकारच होऊ शकतो, यात शंका नाही. तर योगराजाचा पुढचा चेंडू श्याम याना एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगले वेगवान चेंडू, एक चांगलं मिश्रण आपल्याला या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले योगराज याच्याकडून. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू, पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला योगराज ज्याच्या हातामध्ये जादू म्हणतात त्या टाईपची जादू. 1 धाव मिळाले जी अनिकेतच्या रूपाने
एक धाव आली आहे आणि 2 गडी मात्र गमावलेत ओमसाई 11 संघाने. एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला खेळावं लागेल जर 42 धावांचा पाठलाग करायचा असेल. पुन्हा एकदा एक सुंदर मोठा फटका, पुन्हा एकदा एक उंच उडवला झेल आणि पुन्हा एकदा एक तिसरा खेळाडू. एक तीन खेळाडू गारद करण्यात यश आले नमोच 11 संघाला. जर मी मगाशीच म्हटलं होतं जर हा सामना जिंकायचा असेल नमोच 11 संघाला तर लगातार विकेट घेणं गरजेचं आहे आणि या षटकामध्ये मात्र ते काम करून दाखवलंय योगराज राणे. योगराज याची आणि 3 धावा. चला स्पीडअप घ्यायचंय. दिवेश बॅट्समन दिवेश त्याची जागा घेण्यासाठी दिवेश. मला वाटतं जो वाळंज यांनी जो श्याम यांनी जो फटका खेळला होता बॉल मला वाटतं आधी आला आणि शॉट बॅट नंतर त्याच्यामुळे तो जी दुरी पाहिजे होती आपल्याला षटकारासाठी ती त्यांना खेचता नाही आली आणि एक सोपा मिड विकेटच्या दिशेने उडाला झेल प्रवीण याने टिपला. प्रवीण संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले प्रवीण ज्याने बॅटिंग मध्ये सुद्धा कमाल केली. एक जो संत चाललेला गेम होता बॅटिंग मध्ये त्याच्यासाठी एक स्पीडअप म्हणून जो गिअर टाकला होता एक 5वा गिअर टाकला होता ते काम त्या प्रवीण यांनी केलं होतं. गोलंदाजी मागं आहे प्रवीण. मला वाटतं हे दुसरं षटक आहे. 3 खेळाडू जे बाउंड्रीवर पाहिजेत तर एक मिड विकेट असेल एक मिड ऑन असेल सॉरी एक स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग आपल्याला एक मिड ऑन असेल आणि एक छोटस रनअप आहे परंतु चेंडू वेगवान आपल्याला पाहिजे. 1 धाव मिळते कव्हरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू 1 धाव मिळते आणि या एक धावसंख्या झाली ती 2. 3 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक चालू आहे प्रवीण याचं पहिलं षटक तर संघासाठी दुसरं षटक चालू आहे आणि 1 धाव मिळते या चेंडूवर. या 1 धावच्या जोरावर धावसंख्या होती 2-3 गडी. प्रवीण याचा पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवलेला चेंडू पण पाहायचंय 3 धावा. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कृष्णा याच्याकडून सूरज आणि कृष्णा यांचं एक कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 धावा. या 3 धावसंख्या होते ती 5. ओमसाई 11 संघाकडून 5. असंच मला वाटतं जर मोठ्या फटक्यांची गरज नाहीये त्यांना जर खालून खेळल्याने एखादा षटक जर त्यांनी मार्क करून ठेवून मोठे फटके खेळले तर मात्र ते धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. पुन्हा एकदा एक उंच मारलेला फटका योगराज पाहूया. सुंदर फटका आणि अनेकेच्या रूपाने एक मोठा गडी गारद झालाय. गोलंदाजी काही कमाल दाखवू शकला नाही परंतु गोलंदाजी एका षटकामध्ये 3 धावा आणि हा एका षटकामध्ये 3 गडी बाद केले 1 धाव दिली होती आणि आता मात्र एक कॅच आपल्याला पाहायला मिळाली. बाउंड्री लाईन वरून ते 30 यार्ड सर्कल मध्ये धावत आले पळत आले त्यांनी एक सुंदर कॅच मिळाले घेतले त्यांनी आणि 4था गडी गारद झालाय ओमसाई 11 संघाचा. बॉलिंग मार्कवर प्रवीण आणि फलंदाजाकडे आले अनिकेतची जागा घेण्यासाठी सागर. पाहूया सागर काय करू शकतात. मला वाटतं एकदा एक उडवलाय चेंडू शॉट आहे मिड विकेटच्या दिशेने मारला फटका 4 धावा. सागर याचा एक अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका 1 बाउन्स चौकार. मिड विकेट घेऊन खेळतात सागर. चांगला फटका मारला होता पहिला चेंडू खेळताना. पुन्हा एकदा एक मला वाटतं नाही
पाच नंतर दुसरं षटक चालू असून 9 धावा झाल्यात आणि 4 विकेट बहुमूल्य विकेट गमावलेत ओम साई इलेव्हन संघाने. सागर प्रवीण याचा पुढचा चेंडू, सागर याला पाहूया. पुन्हा एकदा एक खोलवर चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, परंतु 2 धावा मिळाल्यात थर्ड या सर्कल मध्ये आणि धाव संख्या झाली ती 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11. 4 बाद 11. या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा निघाल्यात 10 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली होती योगराज याने आणि 3 गडी टिपले होते ओम साई इलेव्हन संघाचे. नंतर या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या प्रवीण याने आणि 1 गडी अनिकेतच्या रूपाने एक मोठा हादरा दिलाय ओम साई इलेव्हन संघाला. तत्पूर्वी तिसरं षटक चालू करतायत ओम साई इलेव्हन संघाकडून. गोलंदाजी मार्गावर आहेत. पाहूया ते षटक स्वतः कर्णधार योगराज. कारण जर अजून 1-2 विकेट जर ओम साई इलेव्हन नमोश इलेव्हन संघाला मिळाल्या या षटकामध्ये तर मात्र भरपूर लांब जाऊ शकतो विजयापासून ओम साई इलेव्हन संघ. इक्वेशन फारसं काही मोठं नाहीये. थोडं एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं तर मात्र काही होऊ शकतं, परंतु आपली विकेट ठेवून जर खेळ खेळायचा असेल आणि धावा पण करायच्या असतील तर मात्र थोडस कडे सिंगल डबल वर थोडी भर जास्त दिली या षटकामध्ये तर एक चांगला गेम पाहायला मिळेल आपल्याला. परंतु योगराजने जर या षटकामध्ये 2 विकेट जर मिळवल्या तर मात्र पुन्हा एकदा एक सुंदर फटका आपल्याला सेन्सिबल क्रिकेट जे मगाशी मी म्हटलं होतं सिंगल डबल आणि सुंदर फिल्डिंग आपल्याला फुल सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि 1 धाव मिळते. या 1 धावसंख्या होते ती 12. तिसरं षटक संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आणि 3 विकेट आणि दुसरं षटक चालू केलंय. पहिल्याच चेंडूवर 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट मी मगाशीच म्हटलंय सिंगल डबलनी जर हे षटक खेळून काढलं पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 1 विकेट. मी मगाशी म्हटलं थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळायला लागेल. जर 42 धाव आपल्याला करायच्या असतील तर एवढे मोठे फटके मारायची गरज नाही. कन्हैयाने कॅच घेतले. विकेट किपर कन्हैयाच्या हातात झेल विसावलाय. काही मोठे आता कोण गेला नितीन 12 धावा. कर्णधार ओम साईचा कर्णधार नितीन. मोठी जबाबदारी असेल कर्णधाराच्या खांद्यावर जर त्यांना हा सामना जिंकून द्यायचा असेल. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू होता, खोलवर चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, परंतु तेवढ्या चपळाईने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मिळते आणि या 1 धावसंख्या होते ती 13. 5 फलंदाज बाद झालेत ओम साई इलेव्हन संघाचे. मला वाटतं अर्धा संघ तंबूत परतलाय. षटक चालू आहे तिसरं. 5 षटकांपैकी 2.5 षटक झाले आहेत आणि 5 फलंदाज म्हणजे अर्धी 5 षटकातला अर्धा खेळ संपलाय आणि अर्धे फलंदाज बाद झालेत. योगराजाचा पुढचा चेंडू दिवेशला एक वेगवान चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कड घेऊन गेले, फलंदाज बाद झालाय दिवेश. योगराज याचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळेल दिवेश आणि बॅटची कड घेऊन गेले. कन्हैयाच्या हातामध्ये 6 5वा विकेट असेल योगराजाचा. दुसऱ्या षटकामध्ये 5 विकेट गारद केले त्यांनी समोरच्या संघाचे. जर एकदा जे 6 विकेट गारद झाले त्याच्यापैकी 5 विकेट ह्या योगराज एकट्याने घेतल्यात आणि अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं हा जर षटक जर त्यांनी सेन्सिबल प्रमाणे खेळून काढलं, एक सिंगल डबल प्रमाणे जर खेळले असते तर थोडंसं सामन्याचं चित्र वेगळं असतं. आता पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू
योगराज, आपल्याला वेग पाहायला मिळतो योगराज याचा, बोटांची जादू पाहायला मिळते योगराज याची. योगराज पुढचा चेंडू, थोडस सामन्याचं चित्र एक संत आपल्या. पुन्हा एकदा एक उडालेला झेल, पाहूया काय होतंय. आणि पुन्हा एकदा एक गडी बाद. मोठे फटके खेळायची गरज नाही. मी मगापासून म्हणतोय की हे षटक जर त्याने सिंगल डबलने खेळलं असतं, एखादा डॉट जरी गेला असता तरी सुद्धा एवढा मोठा फरक पडला नसता. कारण पुढचे 2 षटकं तुमच्याकडे होती, काही होऊ शकतं. जर विकेट आपल्याकडे हातात असत्या तर आपण मोठे फटके कधी पण खेळू शकतो. परंतु योगराजने मात्र कमाल करून दाखवले. 6 विकेट घेतल्यात आणि 3 धावा दिल्यात. फक्त धावसंख्या होते ती 13. संतोष, सॉरी नावेद. तिसरं षटक चालू आहे. ओव्हर झाले. चल, योगराजचं इक्वेशन असेल 2 षटक, 3 धावा आणि 6 विकेट. 12 चेंडू आणि इक्वेशन बघायचंय. 12 चेंडू आणि 29 धावा. प्रति षटकामागे कमीत कमी 14.5 15 धावा तरी पाहिजेतच. गोलंदाजीसाठी आलाय नावेद. पाणी द्यायचंय. डिंग हे सांगायला लागतं कामा नये संघातील खेळाडूंना. ड्रिंक्स ब्रेक, पाणी द्यायचंय. जो 12वा खेळाडू असेल तो काय झोपा काढत असतो काय मला माहिती नाही. कल्पेश पाटील, नमो चिलेवन संघाचा कल्पेश पाटील 12वा खेळाडू आता पाणी भरायला चाललाय. बघा काय डीजे. अंपायर, सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पाहायचं आहे. कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी देतोय. नावेद गोलंदाज नावेद पाहायचंय. 12 चेंडू आणि 29 धावा. कशा प्रकारे खेळ करतोय. आता मात्र 15 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामध्ये. इक्वेशन होतं 30 चेंडू आणि 42 धावा आणि आता इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 29 धावा. प्रत्येक षटकामध्ये पहिल्यांदा जेव्हा मॅच चालू होती 8 धावांची गरज होती. परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. योगराज कडून 3 धावा दिल्यात 12 चेंडू मध्ये. नावेद याचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू नावेद याचा. आखूट टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. बॉल गेलाय विकेट किपर कडे. रन काही मिळत नाहीये आणि धावसंख्येमध्ये सुद्धा काही बदल होत नाही. धावसंख्या आहे ती 13. चौथं षटक चालू. नावेदाचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका होता. सुंदर फटका आणि षटका करायला पाहिजे जर आपल्या 30 धावा बनवायच्या असतील. आपणच खेळलो, आपणच ऑलराउंडर असं जरा थोडासा आपण एक नियम लावून घ्यायचा या टुर्नामेंट मध्ये. म्हणजे आपणच खेळतोय. बॉल द्यायचा आहे, लवकर चालू करायचा सामना. भरपूर सामने खेळवायचे आपल्याला. दुसरा चेंडू षटकार खेचलाय नितीन. मॅच अजून सुद्धा आहे. दोन्ही साइडला मॅच अजून सुद्धा आहे. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू होता. मगाचा एक फुलर लेनचा चेंडू होता, तो मात्र षटकार घेतला. परंतु आखूट टप्प्याचा चेंडू थोडीशी अडचण होते कारण वेग जास्त असल्यामुळे फलंदाजाला टाइम मिळत नाहीये चेंडू खेळायला. आणि नावेद याचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा एक जोरदार चेंडू. मगाशी म्हटलं होतं एक 5व्या षटकामध्ये आपल्याला वाईट मिळाला होता पाहायला. या षटकामध्ये सुद्धा एक चौथं षटक चालू आहे आणि एक वाईटच्या रूपाने एक अवांतर धाव मिळते.
आणि अवांतर धावेने धावसंख्या होते ती 20 42 धावा. अजून सुद्धा 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. फलंदाजाला काही वेगाचा अंदाज आला नाही. एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नावेद याच्याकडून. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या झाली ती 20. 4 चेंडू. चौथं षटक चालू असताना 4 चेंडू. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. षटकार. 7 चेंडू आणि 16 धावा. अजून सुद्धा मॅच आहे आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये जरी धावा नसत्या तरी मोठे फटके मात्र 2 आलेत आणि 12 धावा वसूल केल्या. तब्बल एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते आताच्या या 4 षटकामध्ये. 13 धावा दिल्या. वाईटच्या रूपाने सुद्धा एक एक्स्ट्रा अवांतर धावा आहे. अशा 13 धावा दिल्यात. एक शेवटचा चेंडू आहे. जर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र मॅच बनू शकते आणि जर मात्र डॉट गेला किंवा विकेट घेतली तर मात्र काही होऊ शकतं. नितीन याचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं एक धाव षटकाचा शेवट मात्र गोड केला. नावेद भले 2 षटकार टाकले असतील नितीन याने, परंतु अशोक याने झेल घेतलाय. बाउंड्री लाईनवर अशोक याने चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला अशोकच्या रूपाने. स्कोर झालाय 26. अशोक 26 धावा झाल्यात आणि धावसंख्या पाहिजे ती 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. कृष्णा बॉलर आहे तो कृष्णा. नितीन याची षटकार खेचले होते. बॅट्समन निरंजन, स्ट्राईक मार्कवर आहे ते निरंजन आणि गोलंदाज करणाऱ्याने अचानक निर्णय बदलला आणि गोलंदाजीसाठी संतोष. गोलंदाजीसाठी आलाय तो संतोष. 16 धावा डिफेंड करायचे संतोष याला. जर हा सामना जिंकायचा असेल तर 16 धावा डिफेंड करावे लागतील आणि जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र ओम साई 11 संघाला 16 धाव्या बनवाव्या लागतील कंपल्सरी चेस या रूपाने. संतोषाचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचा आहे. प्रवीण झेल सोडलाय प्रवीण याने, परंतु 2 धावा मात्र एक जीवदान मिळालंय निरंजन याला. संतोष गोलंदाज. एक पहिला चेंडू होता परंतु बॅट्समन पण संतोष. संतोष आहे स्ट्राईकवर. संतोष गोलंदाजी मार्कवर. पाहूया पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलला काही कनेक्ट झाला नाही आणि एक निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू इक्वेशन चेंज होतंय. 4 चेंडू आणि 14 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळाल्या. एक सोपा झेल सोडला होता प्रवीण याने आणि 2 धावा घेतल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आउट टप्प्याचा चेंडू होता संतोषाचा. पुढचा चेंडू संतोषाला ऑफ साइडच्या दिशेने मारला. सुंदर फटका. पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा सुंदर चौकार. धावा. त्याच प्रकारे फक्त एक छोटा स्कोर आहे. 42 धावाच करायचे आहेत. 3 चेंडू आणि 10 धावा. संतोष पाहूया कोणता संतोष आपल्या संघासाठी मॅच जिंकून देतो ते मात्र बघायला लागेल. कारण फलंदाज आहे संतोष, गोलंदाज आहे संतोष. कोणता संतोष कोणत्या संतोषवर भारी पडेल ते आपल्याला पाहायचंय. पुढील ते 3 चेंडू सांगतील कोणता संतोष भारी पडेल कोणत्या संतोषवर. संतोषाचा पुढचा चेंडू संतोषाला. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. 30 यार्ड सर्कल मध्ये असलेला हा. 2 धावा मिळत आहेत. पाहूया फलंदाजाचा अंपायरचा निर्णय काय असेल तो. नाहीये थर्ड अंपायर नाहीये. तुमचा डिसिजन असेल. तुमचा डिसिजन सांगायचा आहे प्लीज. डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया. सॉरी त्याने अंपायर आउट. सॉरी वाद नाही घालायचा. अंपायरने डिसिजन दिलाय आपला.
अंपायरशी वाद घालायचा नाही. आतापर्यंत ते व्यवस्थित चालू होतं तसंच चालू राहायचंय, कारण आतापर्यंत चला आउट आहे. बॅट्समन आहे तो. 2 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज होती. चांगली आपल्याला अंपायरिंग पाहायला मिळाली. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर एक रनआउट संतोष झालाय. आनंद फलंदाज येतो. आनंद चांगला निर्णय आपल्याला अंपायर कडून पाहायला मिळाला रनआउटच्या रूपाने. संतोषाचा पुढचा चेंडू. आनंद याला वेगवान चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. वेग मात्र भन्नाट आहे. डॉट चेंडू. 1 चेंडू आणि 9 धावा. मला वाटतं जवळपास सामना जिंकलाय नमोश 11 संघाने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे नमोश 11 संघाकडून. आणि 1 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेस त्यामुळे काही होऊ शकत नाही जर गोलंदाजी चूक केली. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पण झेल उंच उडालाय. योगराज झेलच्या खाली विकेट मिळाले आहे आणि सामना जिंकलाय नमोश 11 संघाने. 42 धावा डिफेंड केल्या आहेत योगराजाने. क्या झेल टिपलाय योगराज. आणि संतोषच्या खात्यामध्ये एक विकेट. मागाशीच म्हटलं होतं एक संतोष आपल्या संघाला विजयाचा संतोष देऊन गेलाय नमोश 11 संघाकडून. तर दुसरा संतोष हा रनआउट झालाय आणि आपल्या संघासाठी मात्र काही करू शकला नाही. तर सामना त्वरित चालू करायचा पुढचा सुद्धा. अभिनंदन नमोश 11 संघ. तर बॅड लक ओम साई 11 संघ.